नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तिसरे चरण इलेक्शनचं संपलेलं आहे आणि मोदी सरकारला, BJP सरकारला मोठा धक्का बसलेला आहे. त्यांना असं वाटायला लागलं की आता आपलं सरकार आपल्या हातून जाईल. आणि काल जे परवा तेलंगणा इथे जे वक्तव्य केलं मोदींनी, त्याच्यामुळे संपूर्ण BJPमध्ये फार मोठा एक हादरा झालेला आहे. आणि असं झालं, त्यांनी सांगितलं की मोदी आपला अडाणीकडनं तुम्हा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये एक काँग्रेसला पैसा जात असतील, मोठमोठ्याल्या याच्या ट्रॉली भरून जात असतील, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे इनडायरेक्टली अडाणी, अंबानी या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गोत्यात आणलेलं आहे. हेच नाही, परंतु इतकं चिल्लरपणाचं ते वक्तव्य होतं. आज एवढ्या मोठे आपल्या भारतातले सर्वात मोठे करोडो हे आहेत, बिझनेसमॅन्स आहेत. कितीही नसलं तरी ते बिझनेसमॅन्स आहेत. जगात त्यांची आज वेगळी ख्याती आहे. आज जिओसारख्या मोठमोठ्याल्या याच्यात त्यांच्या इंडस्ट्रीज आहेत, प्रत्येक ठिकाणी आहे. आणि तो काही असा याच्याने ट्रॉलीनी पैसे पाठवतो आहे कुठेतरी याच्यात, म्हणजे असं काहीतरी बोलणं म्हणजे एका मोदीसारख्या 20 वर्ष 10 वर्ष तिथले मुख्यमंत्री आणि 10 वर्ष प्राईम मिनिस्टर असणाऱ्या माणसाला न शोभणाऱ्या बाबी आहेत. याचा म्हणून अरविंद केजरीवाल सारखं म्हणत असतो, एक ते स्टोरी सांगतात एका राजाची, आणि तो राजा अशिक्षित अडाणी असतो आणि ज्या पद्धतीने तो डिसिजन घेत असतो, तर त्या अरविंद केजरीवालचा तो व्हिडिओ अत्यंत पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये अडाणी राजा आणि त्यांनी केलेल्या सर्व वेगवेगळ्या सर्कसी याच्यावरती तो असतो. असंच त्यांनी ते वक्तव्य करणं म्हणजेच तशाच पद्धतीचा एक मोठा हे आहे, त्यांनी केलेलं वक्तव्य आहे की काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये अडाणी, अंबानी हे पैसे देत आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 1-2 व्हिडिओ, त्याच्यावरती आलेलं विश्लेषण, याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाहायला मिळतील. बघूया आपण ते 2 वीडियोज. कांग्रेस पार्टी महिलाओं को अपने पैरों पे खड़े होने की बात कर रही है. हम कह रहे हैं कि हर गरीब परिवार में जो महिला है, जो सबसे बड़ी महिला है, उसको 1 लाख रुपए सालाना दिलवाएंगे हम. ये हमारी गारंटी है. मोदी जी की खोखली गारंटी नहीं है कि हम नारी शक्ति आगे बढ़ाएंगे, हम नारियों की सुरक्षा करेंगे और यहाँ अंकिता की सुरक्षा नहीं कर पा रहे हैं. ये मोदी जी के खोखले बयान नहीं है. ये कांग्रेस पार्टी के वो बयान, वो घोषणाएं हैं जो कांग्रेस करके रोज दिखा रही है अपने प्रदेशों में. 50% सरकारी रोजगार महिलाओं को दिलवाए जाएंगे ताकि आप अपने पैरों पे खड़ी हों, ताकि आपका सम्मान हो, आपकी इज्जत हो. क्योंकि हम चाहते हैं कि आपकी इज्जत होनी चाहिए, आप सम्मान से अपनी कमाई कर पाएं. जब से चुनाव घोषित हुआ है, इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया. मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं, जरा ये शाहजादे घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या टेम्पो भर करके नोटें कांग्रेस के लिए पहुंची है, क्या सौदा हुआ है. आपने रातों रात अंबानी अडानी इनको गाली देना बंद कर दिया. जरूर दाल में कुछ काला है. 5 साल तक अंबानी अडानी को गाली दी और रातों रात गालियां बंद हो गई. मतलब कोई न कोई चोरी का माल टेम्पो भर भर करके आपने पाया है. जैन साथियों, पिछले 10 साल से मैं लगातार पूंजीपतियों के लूट का मुद्दा उठा रहा हूं. किस तरह से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपने दोस्तों के नाम देश की संपत्तियां करते जा रहे हैं. रेल हो, सेल हो, कोयला हो, बिजली हो, पानी हो, सड़क हो, FCI हो, LIC हो, BPCL हो, हिंदुस्तान की सारी संस्थाओं को बेचने का काम किया. और अपने सबसे करीबी दोस्त अडानी के नाम पर उन्होंने
सब कुछ नीलाम कर दिया। पोर्ट दिया, एयरपोर्ट दिया, कोयला दिया, गैस दिया, बिजली दिया, बड़ी बड़ी खदानें दी, 2.5 लाख करोड़ रुपए का कर्जा दिया। मैंने पार्लियामेंट में उनके सामने नारा लगाया, मोदी अडानी भाई भाई देश बेच के खाई मलाई। राफेल के मामले में पिटीशन किया कि किस तरीके से अंबानी को ठेका दिया गया। लेकिन बावजूद इसके 10 साल तक भारत के प्रधानमंत्री खामोश रहे। जब उनकी विदाई का वक्त आ गया, अब उनको अडानी अंबानी का भ्रष्टाचार याद आ रहा है। प्रधानमंत्री जी, आप कह रहे हैं टेम्पू में भर भर के रुपया पहुंचाया गया, काला धन आपके राज में पहुंचाया जा रहा है, तो आप कर क्या रहे हैं? 400 रुपए जिस किसान के खाते में रहता है उसके घर में तो ईडी पहुंच जाती है। जब इतनी बड़ी जानकारी आपको है, टेम्पू नंबर आपको पता है, तो आप अपनी ईडी सीबीआई को क्यों नहीं भेजते? मैं तो ईडी को और सीबीआई को कहूंगा कि तुरंत प्रधानमंत्री का स्टेटमेंट दर्ज करें और कार्रवाई करें अडानी अंबानी के ऊपर कि कहां और कैसे काला धन पहुंचाया गया। मैं समझता हूं कि ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की हार की हताशा है। और जैसे कहावत है कि जब जहाज डूबने लगता है तो चूहे सबसे पहले भागते हैं, आज इनके चूहे जिनके नाम इन्होंने पूरे देश की संपत्ति लुटा दी, वो अडानी अंबानी भी अब इनसे भाग रहे हैं। और शायद अब मन मुताबिक काला धन और रुपया जो इनको मिलना था वो नहीं मिल रहा है इन दोनों पूंजीपतियों से, इसलिए प्रधानमंत्री ने इनका नाम लिया। और जहां तक हम लोगों के मुद्दे उठाने का सवाल है, प्रधानमंत्री जी, मुझे मालूम नहीं आपको स्मृति दोष के शिकार हो गए हैं आप, तो मुझे नहीं पता। मैंने अपनी हर सभा में आपके लूट और आपके भ्रष्टाचार को उजागर किया है। हर सभा में बताया है कि आपने कैसे अडानी के नाम, अपने दोस्तों के नाम इस देश की सारी संस्थाएं नीलाम कर दी है, कैसे आपने बैंकों को लुटाया है, कैसे आपने पूंजीपतियों का 15 लाख करोड़ रुपए माफ किया है, कैसे आपके दोस्त बैंकों का हजारों करोड़ लूट के हिंदुस्तान छोड़ के भाग गए। आपने तो कभी कार्रवाई की नहीं। अब आपके जाने का वक्त हो रहा है, सरकार की विदाई का वक्त हो रहा है, तो अब आपको अडानी अंबानी याद आ गए आज। लेकिन इस देश की जनता आपकी असलियत अब जान चुकी है। आपने इस देश को खोखला किया है। भारत माता की संपत्तियों की लूट हुई है आपकी सरकार में, और जनता आपको माफ नहीं करेगी। नेहमीप्रमाणे बुद्ध या सिरियलमधनं एका छोटासा आम्ही एक क्लिप दाखवू। सिद्धार्थचे जे काका होते आणि त्यांचा मुलगा देवदत्त यांच्यामध्ये सातत्यानं सत्ता संघर्ष सुरू असतो। संघर्ष नसतो पण वन साइडेड असतो। आणि मंगला ही त्याची काकी म्हणजे सिद्धार्थची काकी ही मात्र आपल्या पोरालाच सत्ता मिळावी म्हणून ती सातत्यानं प्रयत्न करत असते। आणि एकीकडे सिद्धार्थ आपला सर्व काही त्यागून आपला वनात निघतोय, संन्यासी होतो। आणि ही बातमी ज्यावेळेस मंगलाला कळते तर ती अत्यंत आनंदित होते आणि आनंदित होऊन ती आपल्या घरात नवऱ्याला पोराला ती सांगते इतके आज शुभ घडी आलेली आहे। आणि त्याच्यातनं ते आपल्याला दिसते की एखाद्या फॅमिलीमध्ये एकाच भाऊ, एक चुलत भाऊ आणि सत्तेसाठी एक किती हे करतो आणि दुसरा हा मात्र सिद्धार्थ गौतम संपूर्ण आपलं सर्वस्व अर्पण करून, केस अर्पण करून तो जंगलात निघतो, साधू बनतो, संन्यासी होतो। अशा पद्धतीची एक सुंदरशी क्लिप तुम्हा सर्व लोकांना आवडेल की त्याही काळामध्ये असा द्वेष मत्सर सुरूच होता। ही बघूया क्लिप। बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, तुम भी बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा क्या ठिठोली है मंगला। और आज प्रातःकाल से पूरे महल में इतना शोर किस कारण? मेरा बस चले तो गगन ढोल बजवाओ, भूखों को खाना खिलवाओ और ब्राह्मणों में धन लुटवाओ। पर ऐसा हुआ क्या माँ जो आज तुम इतनी उदार हो रही हो? ले मिठाई खा ले, आज तो तू भी मना नहीं कर पाएगा। ले। पर हुआ क्या है? आप भी लीजिए। पहले कारण बताओ। वसिष्ठ मुनि की वाणी सत्य हो गई आ रही। क्या? चला गया सिद्धार्थ वन में, सबको त्याग कर
सारे रिश्ते तोड़कर ले लिया संन्यास। और जोड़ दिया हमारा रिश्ता भाग्य से। तुम सत्य कह रहे हो मंगला? जाना ही था तो कुछ दिन पहले ही चला जाता। अब ये ध्वस्त राज्य मिले भी तो क्या। कर्म अंधे हो तो आंखें बड़ी करके सोचोगे तो दिखाई देगा। धन नहीं है तो क्या, परंतु सीमाएं तो है तेरी। सिंहासन मिल जाए फिर धन बटोरने में देर ही कितनी। आप दोनों महाराज के पास जाओ और दो दो आंसू बहाओ, अच्छा लगेगा उन्हें। चाहे धन दौलत मिले ना मिले, पर एक दौलत तो तू छोड़कर ही गया है सिद्धार्थ। समय व्यर्थ ना करो, जैसा कहा वैसा ही करो। दो आंसू बहाओ, जाओ महाराज के पास जाओ। चलो देख, जाओ जाओ जाओ। वसिष्ठ मुनि, आप तो अंतर्यामी हो। ये सब महाराज को दे, बहुत प्रेम करते हैं वो मुझसे। उन्हें सांत्वना देना और कहना मेरे प्रश्नों के उत्तर मिलते ही मैं लौट आऊंगा। मैं संसार को सारे दुखों से मुक्त करना चाहता हूं। युवराज, क्या आपके जाने से उन्हें दुख ना होगा? और मैं क्या महाराज को सांत्वना दूंगा? मेरे अपने ही आंसू नहीं रुकते। महल में जब महादेवी पूछेंगी, चन्ना तू अकेला लौट आया, तो क्या उत्तर दूंगा उन्हें? उनसे कहना कि आज नहीं तो कल मनुष्य के जीवन में वियोग तो आता ही है। वन का जीवन बहुत कष्टदायी होता है। आप धरती पर कैसे सोएंगे? तुम दुखी ना हो चंद्र, मुझे सन्यासी का जीवन जीना है। मैं दुख के इतने समीप जाना चाहता हूं जिससे उसका चेहरा देख सकूं। इसीलिए मैंने संसार के सारे सुख त्याग दिए। अब तो मेरी चिंता छोड़ो, कपिलवस्तु लौट जा। और हाँ, मेरा ये संदेश सबको दे। युवराज, क्या मैं आपके साथ नहीं चल सकता? साधु के सेवक नहीं होते चंद्र। शिष्य तो होते हैं, पर मैं गुरु नहीं। जिस समय मुझे ज्ञान की प्राप्ति हो जाएगी कि मैं तुम्हें भी बुला लूंगा। अभी तुम लौट जाओ, ये मेरा अंतिम आदेश है। चन्ना, मेरे आने तक मेरे कंटक का ध्यान रखना, उसे रोज घास खिलाना। अब तुम जाओ, तुम दोनों के लिए मार्ग बहुत लंबा है, संभल कर जाना।
नेहमीप्रमाणे आपण दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेणार आहोत. आज दिनांक 10 शुक्रवार. आज राहुल गांधींनी मोठा एक स्फोट केला. तो म्हणजे त्यांनी सांगितले की देशात 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येईल. राहुल गांधी यांचं वक्तव्य ज्या पद्धतीचे तीनही जे फेजेस कंप्लीट झाल्या आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने BJPचा जो डोंगर पाण्यात डुबताना दिसत आहे, याच्यावरून असं वाटायला लागलं की BJPचे अनेक लोक आता त्यांच्यापासून दूर जाताना दिसत आहेत. अडवाणी, अंबानी हे लोक अत्यंत नाराज झालेले आहेत. कालचा त्यांचा दिवस असाच वाया गेला. कुठल्याही प्रचारामध्ये मोदी नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व लोक आता मोदीच्या उरावर बसले असतील किंवा त्यांना भिडले असतील की तुम्ही काय वक्तव्य करतात, आणि त्यांचं इम्बॅलन्स गेल्यासारखं आहे. शक्य आहे की यांच्यावरनं त्यांचं मॉरल डाऊन झालं असेल. काल कुठेही त्यांची सभा झालेली नाही. बहुधा आज कुठे आहे किंवा नाही ते अजूनपर्यंत माहिती नाही. अशा पद्धतीने त्यांचं पतझड सुरू झालेली आहे BJPची. आज त्याच्याच बाजूला ॲस्ट्राझेनेकाकडून जगभरातून लस माघारी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इथे कोविडचं एक वॅक्सिन देण्यात आलं. कोविडच्या याच्यामध्ये जे एक वॅक्सिन होतं ज्याच्यामध्ये अल्ट्राझेनेका एक केमिकल होतं, आणि त्याच्यामुळे जी इम्युनिटी त्याच्यामुळे अनेक मोठमोठाले रोग असण्याची बातमी लंडनमध्ये इथे झालेली. एक घटना झाली आहे लंडनला की एका जणाने कोविडचं वॅक्सिन घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला एकदम त्याचा BP वाढला, त्याचं ब्लड क्लॉट झाले, त्याच्यानंतर हार्ट अटॅक आलं, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मिसेसनी हे सर्वच्या सर्व त्यांनी कोविशिल्ड म्हणून जे होतं तर त्याच्यात त्यांनी ताबडतोब पोलीस याच्यामध्ये कॉम्पेन्सेशनसाठी अर्ज केला, तपासणी केली, आणि त्याच्यात याला जे कोविड बनवणारी कंपनी होती भारतातनं हॉपकिन इन्स्टिट्यूटमधं त्या लोकांना त्याचं बयान घेण्यात आलं, आणि तिथे त्यांनी असं स्पष्ट केलं की याच्यातले रेअर काही साईड इफेक्ट्स आहेत, आणि त्या साईड इफेक्ट्समुळे ते झालं असेल. त्याच्यामुळे ब्लड क्लॉटिंग हा एक आहे, आणि त्याच्यामुळे त्यांची कबुली झाल्यामुळे अत्यंत त्याच्यात भारतात त्या लसला घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी फार मोठा प्रचार केला होता. आणि जर अशा अनेक घटना त्यांनी पाहिलेल्या आहेत, आणि कुठल्या तरी 50 केसेस त्यांना अशा आढळल्या की ज्यांनी कोविशिल्ड घेतलं वॅक्सिन आणि त्यांचे मृत्यू झालेले आहेत. अशा या घटनेवरती चारीकडनं भारतातनं पूर्ण जगात जिथे जिथे कोविशिल्ड होतं तिथं ते विड्रॉ होत आहे. आम्हीसुद्धा आता हे बघतो आहोत की इथे अनेक लोक ज्यांना असा काही त्रास झाला असेल तर त्या निश्चितच कॉम्पेन्सेशनसाठी ते इलिजिबल आहेत, आणि अशा काही घटना झाल्या असतील तर बहुजन सौरभच्या ऑफिसला ताबडतोब तुम्ही कळवा. आम्ही त्याच्यावरती तुम्हाला काही ना काही उपाय देऊ आणि निश्चितच तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ही बातमी होती. एक त्याच्याच खाली फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, 4 जणांचा घोरपळून मृत्यू, तामिळनाडूची बातमी आहे. तिथे एक मोठा स्फोट झालेला आहे. त्याच्याच बाजूला एक अवकाळीने मिरचीचे 20,000 पोती भिजविली. काल तुम्हाला माहिती आहे की दुपारच्या वेळेस अचानक इतक्या मोठा पाऊस आला की अनेक वर्षाच्या नंतर तसा एकदम अंधार असं काळोख आला होता, आणि अशा स्थितीमध्ये तो इतका भयानक पाऊस झाला की त्याच्यामुळे आमच्या भिवापूर आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीचं नुकसान झालं. आणि या सीझनमध्ये मिरच्या वाळू घालतात आणि मोठं तिथून ऑक्शन होऊन आपापले इवन निर्यात होत असते. अशा ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. मला असं वाटते की त्यांनी ज्या लोकांचं नुकसान झालं असेल तर त्यांनी विचारणा करावी की त्यांचं क्रॉप इन्शुरन्स होतं काय. कारण स्टोरेज जिथे जिथे आपण केलं, कारण मी भोपाळला असताना एक पॉलिसी डिझाईन केलेली होती की जेवढे कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या आणि जर शेतकऱ्याच्या मालाचं जर काही नुकसान झालं तर त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याचा मोठा प्रकार भोपाळ न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीने केलं होतं, आणि मी त्याच्यातला महत्त्वाचा भाग होतो. जर तुम्हा सर्व कोणाला असं लक्षात आलं असेल तर त्यांनी निश्चितच अशा पद्धतीची माहिती माझ्याकडून कलेक्ट करायची, घ्यायची. त्याच्याच बाजूला संदेशखाली प्रकरणात U-टर्न, TMT नेत्यावर बलात्काराची तक्रार मागे. तुम्हा लोकांना माहिती आहे की TMT तृणमूल काँग्रेस वेस्ट बेंगॉलमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं ते तिथून BJPला मोठा धक्का बसणार आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते हे करत आहेत, आणि
ज्या कुठल्या बलात्काराच्या केसेसमध्ये त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांचा पीडित महिलेचा भाजपावर आरोप, जी महिला पीडित होती तीच म्हणते की माझ्याशी तर असं काही झालंच नाही, त्यांनी BJPवरती आरोप लावलेला आहे. आज त्याच्याच खाली परदेशातून पैसे पाठविण्यात भारतीय आघाडीवरती. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्या अनेक पोरं, इव्हन स्पेशली केरळ भागातल्या अनेक मुलं मुली अनेक दिवसापासून वेगवेगळ्या देशामध्ये जातात आणि त्या तिथून जे जे काही डॉलर आणि कुठली तिथली करन्सी असेल तर ती इंडियामध्ये पाठवत असतात. त्याच्यामध्ये जगात सर्वात जास्त मोठा जर पैसे पाठविण्यातला नंबर हा भारताचा लागत असतो. आज त्याच्याच खाली समता नायक, जातपात भंजक, स्त्री उद्धारक, लोकशाही संस्थेचे जनक, वीरवर्य शिवालिंग, धर्माचे महान प्रचारक, क्रांतीसूर्य, जगज्योती महान बसवेश्वरांचं जरी इकडचं महाराष्ट्र विदर्भामध्ये त्यांचं प्रस्थान नसलं तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र बसवेश्वरांचं कार्य मोठं आहे. ज्यावेळेस तिथे अनटचॅबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये हे होतं त्यावेळेस 11व्या शतकात त्यांचं काम फार अत्यंत प्रभावीशील झालं. लोकांना जात तोडो आंदोलन त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवलं. जरी एकीकडे पेशवाईचा हा प्रकार जरी असला तरी बसवेश्वरांचं काम हे मोठ्या प्रमाणात झालं. त्याची एक जाहिरात आमच्याकडे आलेली आहे. समाज बांधवांच्या शुभेच्छा म्हणून अध्यक्ष कालमवार, राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना, धर्मात्मा प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी पाठवलेली जाहिरात. महात्मा बसवेश्वर यांना 893वी जयंतीनिमित्त सर्वांच्या शुभेच्छा. सुधाताई वामनपल्लीवार आमच्या डायरेक्टर आहेत, त्यांच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. आज बघूया 5/4 वानखेडे दाम्पत्याने एकुलती एक मुलगी धम्माला दिली दान. त्यापूर्वी अनेकदा लोक आपापल्या फॅमिलीमधनं 5-6 लोक असले तर ते द्यायचे धम्माला दान. तशा पद्धतीने ह्या वानखेडे दाम्पत्याने त्याची मुलगी डॉक्टर श्रेया वानखेडे ही मात्र तिचा लहानपणापासूनच इंटरेस्ट होता आणि तिने धम्मकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे. ती बातमी आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. नागपूर जिल्ह्यातील शाळाबाह्य 180 बालकांना प्रवेश इथे नागपुरामध्ये आता प्रवेश सुरू झालेले आहे. अनेक जे अनाथ विद्यार्थी आहे ज्यांची परिस्थिती गरीब आहे अशा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या शाळा उघडलेल्या आहेत आणि त्याची ती बातमी आम्ही त्याच्यात टाकलेली आहे. त्यात 13 कोटीच्या कामाचा हिरवी कंदील अमरावतीची बातमी आहे. अनेक कामांचे जे पैसे होते आणि त्या ड्यू पिरियडमध्ये ते कंप्लीट करायचे होते परंतु आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं. ते मात्र आता कलेक्टरने रिलीज केलेलं आहे. आसमानी संकटाशी महावितरणाचे 2-2 हात. परवाच्या इथे जे मुसळधार पाऊस झाला आणि वादळ झालं परंतु त्या सर्व याला मात करून MSEBने मात्र ते सर्वच्या सर्व सांभाळलं. लगेच 3-4 तास नव्हती इलेक्ट्रिसिटी परंतु ते लगेच त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम हातात घेऊन ते सर्वच्या सर्व आलेलं संकट त्यांनी दूर केलं. आज त्याच्याच खाली शैक्षणिक क्षेत्राबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत मोलाचे कार्य आज डॉक्टर मधुकर वासनिक हे ते मेडिकल प्रोफेशनमधले होते आणि त्यांनी जे करत असताना PWS कॉलेजची निर्मिती केली. आज हजारो विद्यार्थी तिथनं आज शिकलेत आणि मोठमोठ्याला याच्यात गेलेले आहेत. त्या अध्यक्षस्थानी डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा हे होते. वेदप्रकाश मिश्रा सर्व लोकांना माहिती असेल की एक डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा अत्यंत चांगले ओरिटर, बाबासाहेबांचे मोठे फॉलोवर आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मधुकरराव वासनिक हे खऱ्या अर्थानं सर्वीकडे त्यांचा तुम्ही आदर्श घेतला पाहिजे. त्याच्या शेजारी समाजक्रांती आघाडीच्या वतीने आरक्षणाचे गाडे अभ्यासक ॲडव्होकेट मुकुंद खैरे यांनाचा अभिवादन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की मुकुंद खैरे हे नेहमी 14 ऑक्टोंबरसाठी नेहमी भांडले. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी दीक्षा दिली होती नागपूर इथे त्याच दिवशी आपला इथे समारंभ व्हावा म्हणून त्यांचे सातत्याने अनेक वर्षापर्यंत सातत्याने मोर्चे येत होते. परंतु इथल्या संस्थेनं आपण लोकांनी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पत्रिकेत लिहिलं होतं की सम्राट अशोक जे विजयादशमी निमित्त त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अशोक विजयादशमीचा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस आणि तोच आम्ही महत्त्वाचा दिवस धरला आणि त्याच्यामुळे तिथे
त्या अर्थानं आज मुकुंद खैरे यांची आज आम्हाला आठवण होत असते. त्याच्याच खाली आज बघूया, स्वतःचे घरदार नसलेल्या सावित्रीच्या लेकीला कर्मयोगीची साथ. कर्मयोगी फाउंडेशन म्हणून एक मोठी संस्था आहे, ज्या अनाथ मुली आहेत त्यांचे लग्न लावण्यासाठी ते मोठं काम ते करत असतात. निश्चितच त्यांच्या कामाचा गौरव आहे. त्यांनी जे जे काही कामं केलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत जे लग्न झालेले आहेत त्यांचे आज आम्ही त्याचा एक आढावा घेतलेला आहे. वीज ग्राहकाच्या सेवेसाठी महावितरणकाचे ऊर्जा चॅट बॉट 24 तास उपलब्ध. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की MSEBनी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत तुम्हा जेव्हा जेव्हा कधी MSEBची गरज पडली त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा पद्धतीची ती बातमी आम्ही त्याच्यात टाकलेली आहे. आज बघूया पान 2मध्ये अग्रलेख. आज आजचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे, बसवेश्वरांच्या याच्यावरतीच आहे आणि आजच्या याच्यातलं टायटल आहे द्वंद्वात्मक उन्मत्तेतील प्रेरक शक्ती महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांनी 11व्या शतकात जे काम केलं त्यांची प्रेरणा तथागत भगवान बुद्ध आणि जैन या दोघांच्या याच्यातनं त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जातीरहित एक समाज निर्माण करण्याचा काम केला. आज पान 2वरती आज आमचं टायटल आहे, ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. संघर्ष जर करणार नाही, हरिविठ्ठल करून होणार नाही. तुम्हाला संघर्ष करायची पहिले तुमच्या मनात तुम्हाला हे करावं लागेल, निश्चय घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं कार्य असलं पाहिजे त्या अनुषंगानं, तेव्हा कुठेतरी तुम्हाला फळं येतील. त्याच्या शेजारी आज परिवर्तन लढ्याचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्यावरती एक चांगलासा लेख. अभय काल्लावार यांचा. आमच्या बहुजन सौरभचे अनेक लोक बसवेश्वराला मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्या अनुषंगानं आमचा प्रयत्न असतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो की बसवेश्वर महाराज असो, या सर्वांना आम्ही मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असतो आणि त्याही सर्व समुदायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचावं, तथागत भगवान बुद्धाला वाचावं ही आमची संकल्पना आहे. मानव कल्याणासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचे अनुकरण व आवश्यक असणारा हा महात्मा बसवेश्वरांचा लेख रमेश कृष्णराव लांजेवार यांनी लिहिलेला आहे. तसंच त्याच्या शेजारी कशी टळेल इडापिडा मस्तकात मनुवादी किडा एक आमचे मित्र आहेत हेमंत टाले यांचा आज आम्ही तो लेख लावलेला आहे. अत्यंत हे काय की ज्या पद्धतीने अनेक लोक जे आपल्या डोक्यात मनुवादी जर हे ठेवत असतील. मी काल आमचे काही 1-2 मित्र होते, त्यांना सहज विचारलं की तुम्ही BJPला का वोटिंग करतात, तर त्यांचे उत्तरं पाहून मला इतकं आश्चर्य वाटलं की मोठे पोस्टमध्ये मोठमोठ्या ठिकाणी ते राहिलेले, परंतु त्या सर्वांनी आपली भूमिका मात्र पूर्ण आपलं सर्वस्व गहाण ठेवल्यासारखं ते भाष्य करतात. हे पाहून अत्यंत म्हणून आज हा महत्त्वाचं जे टायटल आहे कशी टळेल इडापिडा मस्तकात मनुवादी किडा हा महत्त्वाचा लेख आज आम्ही त्याच्यात दिलेला आहे. आज त्याच्याच खाली दशकापूर्वीचा भीमगर्जना मिलिंद मानकर यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला 13 ऑक्टोबर 2035 रोजी जे त्यांनी धर्मांतराच्या परिषदेमध्ये जे उद्गार काढले आणि ज्या पद्धतीने त्या सर्वच्या सर्व काळ होत गेला आणि शेवटच्या धर्मांतराच्या दिवसापर्यंत ते किती अलर्ट होते. परवा एक तुम्हाला सांगावंसं वाटेल आता की माझी आजी इथनं आमदारकीसाठी उभी होती आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे नागपूरला अनेकदा आले. ज्यावेळेस इथे धर्मांतराचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेस श्याम हॉटेलमध्ये ते राहत होते, परंतु बाबासाहेब इतके चौकन्ने होते की त्यावेळेस त्यांनी तिथलं त्यांचं स्पेशल जेवण ते केलं नाही. त्यांनी सांगितलं नाही वस्तीतलं मला जेवण पाहिजे आणि आमच्या घरून त्यांच्याकडे जेवणाचा डब्बा गेला होता. ही काल आम्ही चर्चा केली, मला फार बरं वाटलं ते की म्हणजे बाबासाहेब किती हे होते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेपरेट जेवण नाही, सर्वांसोबत जेवले. त्यांचा पूर्ण रोजचा ब्रेकफास्टपासून जेवणापर्यंत सामूहिक पद्धतीनेच त्यांनी घेतला, म्हणजे इतके अलर्ट होते. आणि इव्हन त्यांना दीक्षांत समारंभाला ज्यावेळेस जाणार होते तर शेवटपर्यंत कोणाला पत्ता लागला नाही की ते उतरले कसे, स्टेजवर गेले कसे. यावेळेस आमचे अनेक लोक ते सांगतात की ते म्हणजे बाबासाहेबांना अनेक गोष्टी फार महत्त्वाच्या वाटत होता आणि त्यांना वाटत होतं की माझा घातही होऊ शकतो.
परंतु ते अत्यंत चतुरतेने ते काम केलं, त्याच्यावरती आधारित हे सर्व आपले लेख आहे. आज बघूया पान 3 वरती. आज पुन्हा महात्मा बसवेश्वरांवरती अनेक लेख आले आमच्याकडे. त्याच्यातले आज आम्ही सुधा बावनपल्लीवार आमच्या त्या फार जुन्या सहयोगी आहेत, सातत्यानं बहुजन सौरभमध्ये लिहित असतात. त्या दिवशी त्यांनी महात्मा बसवेश्वरांवरती अर्धा एक तास आपलं प्रवचन दिलं. खरंच एक फार मोठा माणूस महात्मा होऊन गेलेला आहे. याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर एक मंदाकिनी काकडे यांचा लेख, की आज जे आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची जी बाब असेल ती म्हणजे आज त्या बाबासाहेबांनी आज आम्हाला धर्मांतर केलं. आज स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातनं त्या चतुर्वर्ण्यातनं त्यांची सुटका केली. ते आहेत म्हणून आज आम्ही इथे आहोत. याच्यावरती आधारित एक चांगलासा लेख. याच्याच खाली एक आमचे भंत मेहतानंद आमच्या विहारातच होते, त्यांनी एक चांगला एक लेख लिहिला. चतुर्थ संगनायक पूजनीय डॉक्टर भदंत सावंगी मेघंकर हे नागपूरला त्या याच्यात होते, आपला कामठी रोडच्या आश्रमात विहारात होते. त्यांचं काम फार मोठं आहे, त्यांनी विहारासाठी मोठं काम केलं. आज पान 3 वरती महत्त्वाचं आज आमचं जे टायटल आहे, लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणारी आहे. आज बाबासाहेबांनी जर लिहून ठेवलं नसतं, कॉन्स्टिट्यूशन जर लिखित फॉर्मॅट नसतं, तर आज लोकांनी काय हाल केलेले असते. म्हणजे तलवारीच्या धारेपेक्षाही लेखणीची धार किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला दिसेल. हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे. लेखन हे अत्यंत खतरनाक शस्त्र आहे. म्हणूनच तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा. म्हणून तुम्हाला जे काही अन्याय अत्याचार असतील तर त्याच्यासाठी दुसरं तिसरं कोणतंच साधन नाही, ते म्हणजे लेखणी आहे. परंतु त्याच्यात बाबासाहेब पुढे म्हणतात की लेखणी ही तलवारीसारखी जरी असली तरी त्याला दुधारी तलवार आहे. तर ज्या पद्धतीने ती समोरच्याला ते छाटते आणि जर चुकीचं तुम्ही विधान केलं किंवा चुकीचं लिहिलं आणि हे नसेल तर ती तुमच्या अंगावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे लेखणीचा वापर कसा करावा याचं तुम्हाला ध्यान असलं पाहिजे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला हा पेपर आवडला असेल तर निश्चितच लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तिथे जाहिराती देण्याचा प्रयत्न करा आणि बहुजन सौरभला जास्तीत जास्त बळकट करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.